काय सांगाल सर, कसं सभेचे आयोजन करण्यात आलेलं आहे? देशाचे लाडके यशस्वी गृहमंत्री आदरणीय अमितभाई शाह यांची उद्या 5 तारखेला संध्याकाळी 5:30 वाजता जाहीर सभा आहे। माननीय अमितभाई शाह यांनी 10 वर्षात या देशाच्या विकासामध्ये आदरणीय मोदींबरोबर भरपूर काम केलेलं आहे आणि आज त्याच्यामुळे देशभरामध्ये त्यांच्या वक्तव्याला ऐकायला भरपूर जनता येते। त्याचप्रमाणे 5 तारखेलाही संध्याकाळी 5:30 वाजता आम्ही सर्व छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांना विनंती करतो की आपण माननीय अमितभाई शाह यांचं सभेला उपस्थित राहून त्यांचे विचार ऐकावे आणि माननीय मोदीजींच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहावं ही सगळ्यांना विनंती। धन्यवाद। लोकसभेच्या प्रचाराचे नारळ या सभेतून फोडल्या जाणार आहे अशी चर्चा आहे। अजून लोकसभेचा कार्यक्रम डिक्लेअर झाला नाही, पण कसं आहे की ही महाराष्ट्रातली पहिली अकोला, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगरचे त्यांचा हा कार्यक्रम आहे आणि त्या माध्यमातून ते निवडणुकीच्या पूर्व तयारीसाठी आज त्यांचा हा दौरा आहे। काय सांगाल सर, कसं सभेचे आयोजन करण्यात आलेलं आहे? देशाचे लाडके यशस्वी गृहमंत्री आदरणीय अमितभाई शाह यांची उद्या 5 तारखेला संध्याकाळी 5:30 वाजता जाहीर सभा आहे। माननीय अमितभाई शाह यांनी 10 वर्षात या देशाच्या विकासामध्ये आदरणीय मोदींबरोबर भरपूर काम केलेलं आहे आणि आज त्याच्यामुळे देशभरामध्ये त्यांच्या वक्तव्याला ऐकायला भरपूर जनता येते। त्याचप्रमाणे 5 तारखेलाही संध्याकाळी 5:30 वाजता आम्ही सर्व छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांना विनंती करतो की आपण माननीय अमितभाई शाह यांचं सभेला उपस्थित राहून त्यांचे विचार ऐकावे आणि माननीय मोदीजींच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहावं ही सगळ्यांना विनंती। धन्यवाद। लोकसभेच्या प्रचाराचे नारळ या सभेतून फोडल्या जाणार आहे अशी चर्चा आहे। अजून लोकसभेचा कार्यक्रम डिक्लेअर झाला नाही, पण कसं आहे की ही महाराष्ट्रातली पहिली अकोला, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगरचे त्यांचा हा कार्यक्रम आहे आणि त्या माध्यमातून ते निवडणुकीच्या पूर्व तयारीसाठी आज त्यांचा हा दौरा आहे।